म्हाडानं नुकतीच 2030 घरांसाठी सोडत जाहीर केली आहे। अनेक जण यासाठी अर्ज देखील करतायत आणि तुम्हीही अर्ज करत असाल तर सावध व्हा, कारण म्हाडाची फेक वेबसाईट निर्माण करण्यात आली आहे आणि एक जण त्या फेक वेबसाईटवरती 50,000 रुपये भरून फसलेला आहे। याबाबत सायबर पोलिसांमध्ये तक्रार दाखल करून घेण्यात आली आहे। म्हाडा.gov.in ही म्हाडाची खरी अधिकृत वेबसाईट आहे, तर म्हाडा.org ही बनावट वेबसाईट आहे। म्हाडाच्या वेबसाईटवर पूर्ण अर्ज भरल्यावरच पैसे भरावे लागतात, मात्र फेक वेबसाईटवर पहिलीच स्टेप ही पैसे भरण्याची होती। त्यामुळे अर्जदारांनी काळजी घ्यावी, घाई करू नये आणि फेक वेबसाईट्सना बळी पडू नये असं आवाहन म्हाडाचं आहे। आणि म्हाडाची बोगस वेबसाईट तयार करणाऱ्यांविरोधात आम्ही तक्रार दिली असल्याचं अतुल सावेंनी सांगितलंय। सार्वजनिक बांधकाम मंत्री अतुल सावे यांनी खोट्या वेबसाईट प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे। म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवरच अर्ज भरा अशी विनंती असं आवाहन अतुल सावे यांनी केलंय। म्हणजे ही सिक्युअर्ड आहे, पण ही जी दुसरी बोगस त्यांनी केलेली आहे त्याच्यावर ऑलरेडी आम्ही कंप्लेंट त्यांच्याविरुद्ध दाखल केली आहे। आमची या ठिकाणी सर्व नागरिकांना विनंती आहे की म्हाडाची जी ऑफिशियल साईट आहे त्याच्या माध्यमातूनच त्यांनी रजिस्ट्रेशन केलं पाहिजे। पेमेंट जे ऑनलाईन असेल ते म्हाडाच्या अकाउंटलाच गेलं पाहिजे, कारण की दुसरं कुठेही जर कोणी असेल तर आम्ही सायबरमध्ये पण कंप्लेंट केली आहे, बाकीला पण कंप्लेंट केली आहे। त्यामुळे त्याच्यात कुठल्याही प्रकारचा आणि त्यांच्यावर नक्कीच जर त्यांना पकडून कारवाई केली जाईल एवढं मी तुम्हाला सांगतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।